Student, today we study inheritance and variation part 10th from Maharashtra State Board. Today we study 3.6 chromosomal theory of inheritance. John Mendel published his work on inheritance of traits in 1866, but for some reasons it remained unnoticed or unrecognized till 1900 as communication was not easy in those days. आपण ह्या आधीच्या पॉईंटमध्ये ग्रेगॉर जॉन मेंडल ह्याने काम केलेलं जे होतं त्याचे जे वर्कआउट होते ते आपण बघितले, पण काही कारणामुळं त्यांनी जे संशोधन केलेलं होतं ते 1900 सालापर्यंत कुणी ओळखलं नाही, का तर त्या काळामध्ये कम्युनिकेशन एवढं इझी नव्हतं. हिज अप्रोच ऑफ यूजिंग मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स to explain biological phenomena was totally new and unacceptable to the then biologist. As continuous variations were observed in nature, Mendel's concept of factors are stable and discrete unit which control the expression of the character, and that a pair of alleles did not blend with each other was not accepted by his कंटेम्पररीज. मेंडेलनी जो अभ्यास केलेला होता, त्यांनी जीनबद्दल जी काही माहिती सांगितलेली होती ती अशीच राहिली नाही, हळूहळू ती बदलत गेली आणि त्यामध्ये काही सुधारणा होत गेल्या. त्या सुधारणा आपल्याला इथं बघायच्या आहेत. इन 1900 3 सायंटिस्ट, बघा मेंडेलच्या नंतर 1900 सालानंतर 3 सायंटिस्ट आपल्याला बघायला मिळाले. ह्युगो द व्हेरिस, कोरोन अँड व्होन स्टेचरमार independently discovered Mendel's work on the inheritance of traits. Due to the advancement in microscopy, scientists were able to observe cell division and the structure of the chromosomes under microscope. ज्यावेळेला मेंडेलनी अभ्यास केलेला होता त्यावेळेला मायक्रोस्कोप किंवा सेलचं स्ट्रक्चर कसं आहे हे त्यांना माहिती नव्हतं, पण ज्या वेळेला ह्युगो द व्हेरिस आणि त्याचे जे कोवर्कर्स आहेत त्यांनी फंक्शन्स चालू केले आणि त्यांनी मायक्रोस्कोपच्या माध्यमातून सेल डिव्हिजन आणि क्रोमोझोमचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा अभ्यास केला. बघा, वॉल्टर सुटॉन अलॉंग विथ टेओडर बोहरी, ह्यालाच सुटॉन अँड बोहरी थेरी किंवा क्रोमोझोमल इनहेरिटन्स असं म्हणतात, स्टडीड द पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडेल्स फॅक्टर्स. मेंडेल फॅक्टर्स म्हणजेच आता आपण त्याला जीन्स असं म्हणतोय. अँड द बिहेवियर ऑफ द क्रोमोझोम्स ॲट द टाईम ऑफ मिओसिस. मिओसिसच्या दरम्यान, मिओसिस हे एक सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे आणि त्या दरम्यान क्रोमोझोम्स कसे बिहेव करतात, त्यांच्यामध्ये काय बदल होतात ह्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरूनच त्यांनी एक थेरी सांगितलेली होती. बघा, त्याला म्हणतात क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन्स, chromosomal theory of inheritance was put forth by Sutton and Boveri. ह्यालाच सुटॉन अँड बोवरी यांची क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स असं सुद्धा म्हटलं जातं. दिस थेरी आयडेंटिफाईज क्रोमोझोम्स ॲज द कॅरियर्स ऑफ जेनेटिक मटेरियल. त्यांनी हे प्रूव्ह केलं की पुढच्या पिढीमध्ये जाणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते ब्लडमधनं जात नाहीत तर क्रोमोझोम्समधून जातात. पुढे काही पॉस्च्युलेशन्स किंवा काही कॅरेक्टर्स मी दिलेले आहेत आणि त्याच्यावरतीच डिपेंड असा क्वेश्चन आहे. बघा, राईट द पॉस्च्युलेशन्स ऑफ क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थेरीचे काही पॉईंट्स दिलेले आहेत. बघा, दिस थेरी स्टेट दॅट द क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल म्हणजेच बॉडी सेल, ह्यांच्यामध्ये हे क्रोमोझोम्स पेअर्स नसतात. पेअर्स म्हणजे 46 क्रोमोझोम्स आहेत, म्हणजेच त्या 23 पेअर्स असतील. ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन, ज्यावेळेला गॅमिट्स तयार होतात, मेलमध्ये गॅमिट हे स्पर्म असेल आणि फिमेलमध्ये एग किंवा ओवा असेल. होमोलोगस क्रोमोझोम्समध्ये पेअरिंग होतं, म्हणजे एक क्रोमोझोम, एक नंबरचा जर क्रोमोझोम आहे तर त्याच्यासारखाच दुसरा एक नंबरचाच क्रोमोझोम, जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली सिमिलर क्रोमोझोम्सना होमोलोगस क्रोमोझोम्स असं म्हणतात.
बघा, ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन होमोलोगस क्रोमोझोम्स पेअर्स सेग्रिगेट अँड असॉर्ट इंडिपेंडेंटली ड्युरिंग मिओसिस. मिओसिसमधनं ते एकमेकांपासून सेपरेट होतात, वेगवेगळे होतात आणि गॅमेट्समध्ये जाऊन पोचतात. दस इच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोझोम फ्रॉम अ पेअर. म्हणजेच ज्या वेळेला 46 क्रोमोझोम असतील, 46 क्रोमोझोममधले गॅमेट फॉर्मेशन होताना एकीकडं 23 आणि दुसरीकडं 23 असे क्रोमोझोम्सची विभागणी होईल. न्यूक्लियस ऑफ द गॅमेट कंटेन्स क्रोमोझोम्स विच कॅरी ऑल हेरिडिटरी ट्रेट्स. त्या गॅमेट्स जे आहेत त्या गॅमेट्सचा जो न्यूक्लियस आहे, म्हणजे मेल गॅमेट असेल किंवा फिमेल गॅमेट असेल, त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत ते आपले अनुवंशिक गुणधर्म कॅरी करणार आहेत. मेल अँड फिमेल गॅमेट्स, मग मेलमध्ये स्पर्म असेल आणि फिमेलमध्ये एक किंवा ओव्हा असेल, कॅरी ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स. दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट अँड द ऑफस्प्रिंग. ते गॅमेट्स म्हणजेच पालक आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यामधले ते दुवा आहेत. द फ्युजन ऑफ द हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोअर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स ऑफ द स्पेसीज. एखाद्या स्पेसीजमध्ये 46 क्रोमोझोम्स, आता आपण म्हटलं ह्युमनमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, तर त्यांच्यामधनं 23 क्रोमोझोम्स हे त्यांच्या मदर म्हणजेच फिमेल गॅमेट आणि 23 क्रोमोझोम्स हे त्यांच्या मेल म्हणजेच फादर मेल गॅमेट स्पर्ममधनं आपल्याला रिस्टोअर झालेले बघायला मिळणार आहेत. अशा तऱ्हेनं अर्धे क्रोमोझोम्स हे वडिलांकडून आणि अर्धे क्रोमोझोम्स हे मदरकडून त्या स्पेसीजमध्ये गेन होतील आणि ती स्पेसीज अशीच कंटिन्युअस म्हणजे 46 क्रोमोझोम्स घेऊनच पुढे कॅरी आऊट होणार आहे. ओके, थँक्यू.